नमस्कार मित्रांनो, देवदूत बिझनेस ग्रुपच्या सबस्क्रायबरसाठी आज एक पुन्हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आता बनवत आहोत. माझे सहकारी आशिष सावंत आणि मी. आता आम्ही कोकणातील एका निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या घरी आलेलो आहोत आणि तिथे हे तुळशी वृंदावन आहे. त्यामधली ही तुळशीचं जे झाड आहे ते असं उंच वाढलेलं आहे थोडं. याविषयी आम्ही आता प्रयोग करत आहोत. आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून तुळस ही पूजनीय मानलेली आहे. तुळशीची सेवा दर दिवशी नित्यनेमाने प्रत्येक घरामध्ये केली जाते. तुळशीला जल अर्पण करणं, तिथे दिवा लावणं आणि तुळशीला प्रदक्षिणा घालणं. परंतु त्याचा आपल्याला कसा पॉझिटिव्ह फायदा होतो किंवा कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते हे आपल्याला आज ऑरा स्कॅनिंगच्या माध्यमातून आपल्याला श्री आशिष सावंत समजावून सांगतील. तर सर्वप्रथम आम्ही ह्या तुळशीचा पॉझिटिव्ह ऑरा किती आहे हे एकदा बघणार. त्यानंतर तुळशीला दिवाबत्ती केल्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह ऑरा किती वाढतो हे बघणार आणि त्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्या ऑरामध्ये कसा बदल होतो असे 3 प्रयोग तुम्हाला करून दाखवणार आहोत. तर तुम्हाला प्रथम आशिषजी ह्या तुळशीचा ऑरा किती मीटर आहे तो समजावून सांगतील किंवा दाखवतील. सुरुवातीला आपण ही जी तुळस आहे त्याला काही नकारात्मक ऊर्जा आहे का तर ते तपासणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याचा सकारात्मक जो ऑरा आहे तो आपण तपासणार आहोत. तर आपण बघू शकता की तुळशीला नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऑरा नाही आहे. तर आता आपण तुळशीला सकारात्मक ऑरा किती आहे हे तपासणार आहोत. आता जिथपर्यंत आशिष जे गेले आहेत तिथपर्यंत ह्या तुळशीची सकारात्मक ऊर्जा आहे. हे अंतर अगोदर आम्ही मोजलेलं आहे ते साधारण 10 ते 10.5 मीटर. म्हणजे ही झाली त्या सकारात्मक ऊर्जेची त्रिज्या. म्हणजे संपूर्ण आपलं जे काही घर असतं ते या सकारात्मक ऊर्जेने कव्हर होतं. तुळस अशा प्रकारे आपलं अनेक दृष्ट्या रक्षण करतं. हा आमचा झाला पहिला प्रयोग. आणि आता आपण दुसरा प्रयोग पाहूया. आता आपण तुळशीला देशी गाईच्या तुपाचा दिवा घेतलेला आहे त्याने आपण ओवाळतोय आणि ते झालं की अगरबत्तीने ओवाळणार. म्हणजे एक थोडक्यात आम्ही तुळशीची पूजा केली. तर त्यानंतर त्या ऑरामध्ये काय फरक येतो ते आपण तपासून बघणार आहोत. आता आपण ऑरामध्ये किती फरक पडला आहे तो बघूया. पूजेचं काय महत्त्व असतं हे पण आपल्या लक्षात येईल. सुरुवातीला आपण पाहिलं तर तुळशीला नकारात्मक ऑरा अजिबातच नव्हता. त्यामुळे पुन्हा आपण तो तपासणार नाही आहोत कारण तुळस मुळातच सात्विक असल्यामुळे तिला नकारात्मक ऑरा नाही आहे. मगाशी जो सकारात्मक आपल्याला ऑरा आला तर दिवा आणि उदबत्ती लावल्यानंतर त्या ऑऱ्यामध्ये काय फरक पडला हे आपण फक्त तपासणार आहोत. आता मित्रांनो, मगाशी जे अंतर होतं त्याच्यापेक्षा अंतर तर जास्त झालेलंच आहे. फक्त पुढे जागा जाण्यासाठी तेवढीशी सोयीची नसल्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवतो. जागेच्या अभावामुळे आपण मागे जाऊ शकत नाही. म्हणजे मगाशी जो 10.5 मीटर तुळशीचा सकारात्मक ऑरा आपल्याला जो आला होता तर त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे. आणि हे तुम्ही यंत्र बघू शकता की हे 180 डिग्रीमध्ये तसंच ओपन राहिलेलं आहे. जेव्हा एखाद्या वस्तूचा ऑरा संपतो, जेव्हा जिथे एंड होतो तर तिथे हे यंत्र बंद होतं आपोआप. पण आपण पाहू शकता की हे यंत्र 180 डिग्रीमध्ये असंच्या असं ओपन आहे. याचा अर्थ या तुळशीचा ऑरा
दिवा आणि उदबत्ती लावल्यानंतर म्हणजे त्याचं तुळशीचं पूजन झाल्यानंतर हा ऑरा बऱ्याच पटीने वाढलेला आहे. पण मागे जाण्याकरता जागेचा अभाव असल्यामुळे आपण तो ऑरा तपासू शकत नाही आहे. पण हे तुळशीचं एवढा मोठा ऑरा पूजा झाल्यानंतर वाढलेला आहे आपल्या लक्षात येतं. म्हणजे जवळपास 5 मीटर तरी ऑरा अजून जास्त वाढलेला आहे. म्हणजे 10 मीटरमध्ये 5 मीटर ऑरा वाढला म्हणजे जवळपास 50% जास्त आता ऑरा वाढलेला आहे. यानंतरचा आपण पुढचा प्रयोग करणार आहोत तो म्हणजे तुळशीला प्रदक्षिणा घालण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचा पॉझिटिव्ह ऑरा किती असतो, निगेटिव्ह म्हणजे लो ट्रेस हाय ट्रेस किती असते ते बघून तुळशीला प्रदक्षिणा घातल्यानंतर त्यात किती फरक पडतो हे आपण पाहूया. आता आपण आपल्यासमोर बसलेल्या व्यक्तीचा लो स्ट्रेस, हाय स्ट्रेस आणि पॉझिटिव्ह ऑरा तुळशीला प्रदक्षिणा घालण्यापूर्वी पाहणार आहोत. हा समोर बसलेल्या व्यक्तीचा लो स्ट्रेस ऑरा आहे आणि हा जवळजवळ 7 मीटर आहे. तर आपण हाय स्ट्रेस ऑरा याच्यानंतर तपासणार आहोत. हा आहे हाय स्ट्रेस ऑरा जो जवळजवळ 3 ते 4 मीटर आहे. यानंतर आपण या व्यक्तीचा पॉझिटिव्ह ऑरा किती आहे हे तपासणार आहोत. आपल्याला पॉझिटिव्ह ऑरा हा जवळजवळ 3 ते 4 मीटर एवढा आलेला आहे. यानंतर आपण यांना तुळशीला 21 प्रदक्षिणा घालायला सांगणार आहोत आणि त्या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर या लो स्ट्रेस, हाय स्ट्रेस आणि पॉझिटिव्ह ऑरामध्ये काय फरक पडतो हे आपण अभ्यासणार आहोत. आता आम्ही रेकॉर्डिंगमध्ये फक्त 3च प्रदक्षिणा घेतो. दोन झाल्यात. ही तिसरी प्रदक्षिणा. बाकीच्या आम्ही व्हिडिओ पॉज करून घेतो. नमस्कार. आता आपण ज्या व्यक्तींनी प्रदक्षिणा तुळशीला 21 प्रदक्षिणा घातल्या तर त्यांच्या हाय स्ट्रेस, लो स्ट्रेस आणि पॉझिटिव्ह ऑरामध्ये काय फरक पडला हे आपण अभ्यास करणार आहोत. यांनी आता 21 प्रदक्षिणा तुळशीला घातलेल्या आहेत. आपण बघू शकता की जो लो स्ट्रेस ऑरा आहे तो आधी 8 मीटर होता आणि तुळशीला 21 प्रदक्षिणा घातल्यानंतर तो पूर्णतः शून्य झाला. म्हणजे हे यंत्र जे आहे हे 180 डिग्रीमध्ये ओपन झालेलं नाही. आता त्याच्यानंतर आपण हाय स्ट्रेस ऑरा तपासणार आहोत. मगाशी हा हाय स्ट्रेस ऑरा 4 मीटर होता तर त्याच्यामध्ये काय पालट झालाय ते आपण बघूया. आपण बघू शकतो की हाय स्ट्रेस ऑरा सुद्धा पूर्णतः निघून गेलेला आहे. म्हणजे तो 0वर आलेला आहे कारण हे यंत्र ओपन झालेलं नाही आहे 180 डिग्रीमध्ये. आता याच्या पुढचा जो ऑरा आहे तो आहे पॉझिटिव्ह ऑरा. मगाशी हा पॉझिटिव्ह ऑरा 4 मीटर होता तर आता तुळशीला 21 प्रदक्षिणा घातल्यानंतर तो किती प्रमाणात वाढला आहे हे पाहूया. आपण बघू शकतो की सुरुवातीला हाच पॉझिटिव्ह ऑरा प्रदक्षिणा घालण्यापूर्वी 4 मीटर होता आणि हाच ऑरा 21 प्रदक्षिणा घातल्यानंतर तो डबल म्हणजे 8 पेक्षाही जास्त मीटरपर्यंत तो वाढलेला आहे. तर तुळशीला प्रदक्षिणा घालण्याचे जे लाभ आहेत तर हे अशा प्रकारे आपल्याला सायंटिफिकदृष्ट्या आपण समजू शकतो की त्या ऑऱ्याचा आपल्यावर किती परिणाम होतो ते. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा नमस्कार. आणि आजचा जो प्रयोग आपण तुळशीला प्रदक्षिणा घालण्याचा आपण केला तर त्याच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात कशी येते की आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे आपली संस्कृती, भारतीय संस्कृती इतकी महान आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सकारात्मक ऊर्जा कशी प्राप्त करू शकतो घर बसल्या
तर त्याचे खूप सोपे उपाय आहेत. हल्ली आपण बघितलं असेल की आपला पॉझिटिव्ह ऑरा वाढण्यासाठी अनेक खडे घालायला सांगितले जातात किंवा अनेक तऱ्हेचे उपाय सांगितले जातात. पण आता आपण हा जो तुळशीचा प्रदक्षिणा घालण्याचा प्रयोग पाहिला असेल तर त्याचा एवढा चांगला परिणाम आहे की आपल्याला कुठे जाण्याची गरजच नाहीये. आपल्याला थोडासा वेळ म्हणजे दिवसातले 5 मिनिटं म्हणजे 21 प्रदक्षिणा घालायला फार तर 5 ते 10 मिनिटं लागतात. म्हणजे गती जशी आपली असेल तसं. जर आपण पटापट घातल्या तर आपण 5 मिनिटात करू शकतो, पण हळूवार आणि एकदम भावपूर्ण जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर फार तर 10 मिनिटं लागू शकतात. आणि या प्रदक्षिणा घालत असताना आपण आपली जी उपास्य देवता आहे श्री विष्णवे नमः हा नामजप करत करू शकतो, किंवा श्री गुरुदेव दत्त हा नामजप करत करू शकतो, किंवा आपली कुलदेवता असेल तर त्या कुलदेवतेचा नामजप करत आपण या प्रदक्षिणा घालू शकतो. म्हणजे आज जो आपण प्रयोग केला, हे प्रयोग करण्यामागचा एकच उद्देश आहे की आपल्याला घर बसल्या आपला पॉझिटिव्ह ऑरा आपण कसा निर्माण करू शकतो. म्हणजे तुळशीचा जो 10.5 मीटर ऑरा आला आणि दिवा लावल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल की मला मागे जाण्यासाठी जागाच म्हणजे शिल्लक राहिली नाही, की ते यंत्र जे आहे ते 180 डिग्रीमध्येच ओपन राहिलं. ऑलमोस्ट 50 ते 60% तो ऑरा दिवा आणि उदबत्ती लावल्यानंतर वाढला. आणि मग त्याच तुळशीला जेव्हा व्यक्तीने प्रदक्षिणा घातल्या तेव्हा व्यक्तीची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्णपणे नष्ट झाली आणि त्याच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये सुद्धा डबल वाढ झाली. म्हणजे 4 मीटरचा ऑरा जवळजवळ 8 ते 10 मीटर झाला. तर हे तुळशीला किंवा हे तुळशीचं महत्व आहे. मग आपल्याला प्रश्न असं पडला असेल की तुळशीला प्रदक्षिणा घातल्यानंतर एवढा परिणाम का झाला. आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे आणि हे ज्ञातही असेल की तुळशीमध्ये जास्तीत जास्त विष्णू तत्व आकृष्ट करण्याची क्षमता आहे. आणि तुळशीचं कार्यच हे आहे की ते वातावरणामध्ये सकारात्मकता पसरवणं, चैतन्य पसरवणं. आणि त्या चैतन्याचा लाभ जर आपण अशा प्रकारे घेतला तर आपल्याला तर लाभ होतोच, पण आपल्या वास्तूच्या परिसरामध्ये जर तुळशीची झाडं अनेक रोपं असतील तर विचार करा की त्या वास्तूभोवती किती प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि केवढा स्ट्रॉंग सकारात्मक ऑरा आपल्या वास्तूभोवती निर्माण होऊ शकेल. जे आपल्याला बऱ्याचदा आपण शोभेची झाडं लावतो की ज्याची स्पंदनं तशी बघायला गेले तर सकारात्मक नसतात, पण ती डोळ्यांना दिसायला छान दिसतात म्हणून आपण ती लावतो. पण खरं तर शास्त्राप्रमाणे असं आहे की आपल्या घराभोवती नियमितच सात्विक झाडं आपण लावायला पाहिजेत. जसं की तुळस आहे, जास्वंद आहे. तर तो जो विषय आहे कोणती झाडं आपण घराभोवती लावायचे याचंही संशोधन आपण पुढे करणार आहोत आणि त्याविषयी आपण तुमच्यापर्यंत तो विषय घेऊन पोहोचणार आहोत. पण आजचा जो विषय आहे जो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला आणि अजून कोणते प्रयोग तुम्हाला आमच्याकडून अपेक्षित आहेत तर तेही तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. आणि आपल्या सजेशन्स ह्या नेहमी आमच्यासाठी स्वागतार्ह असतील. आणि आजचा हा व्हिडिओ आपण आपल्यासाठी करण्याची संधी दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद आशिषजी. खूप चांगल्या पद्धतीने आपण आज एक डेमो करून दाखवलेला आहे सर्व लोकांसाठी. त्याचा फायदा सगळेजण नक्कीच घेतील असं मला पण वाटतं. आणि आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना त्यांच्या जीवनात उन्नती करण्यासाठी असे त्यांच्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही त्याबद्दल नक्कीच मार्गदर्शन कराल अशी मला खात्री वाटते. आणि आपण पुन्हा पुन्हा असे नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहूया आणि या व्हिडिओची सिरीज चालू ठेवूया. धन्यवाद. नमस्कार.